नमस्कार. पुन्हा एकदा श्रिया फॅशनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मी कालच्या सेशनमध्ये तुम्हाला लक्ष्मी कॉईनच्या बुट्ट्या शिकवल्या. आज आपण आहे ना पॅच कसे तयार करायचे ते शिकणार आहे. ठीक आहे. आणि कॉईनचा एक लक्ष्मी कॉईनचा बुट्टा राहिलेला आहे. बुट्टा बनवायचा आपल्याला, तो मी पुढच्या सेशनमध्ये शिकवेल. तर आज आपण पॅच कसे तयार करायचे ते बघूया. तर इथे मी साधारणतः एक 2 बाय 12 इंचचा कॅनव्हास घेतलेला आहे. तुम्ही बघत असाल, हा कॅनव्हास घेतला आहे. ह्याला काय करायचं आहे, डबल फोल्ड करून घ्यायचं आहे आणि डबल फोल्ड करून पेस्ट करून घ्यायचं आहे. ह्याच्यासोबतच मी काय केलं आहे, 4 आहेत ना ड्रॉपचे कुंदन घेतलेले आहेत. 2 कलर घेतल्यात मी, 2 ग्रीन घेतले आहेत, 2 रेड घेतले आहेत. हे ड्रॉपचे कुंदन आहेत. त्याच्यासोबत 2 राऊंडचे कुंदन घेतले आहेत. जे कलर्स माझ्याकडे आता अवेलेबल आहेत ते मी यूज करते. तर इथे मी पिंक कलरचे राऊंडचे कुंदन घेतले आहेत. त्यानंतर आहे बॉल लेस जी आपल्याला लागणार आहे. त्यानंतर आहे ती स्टोन लेस म्हणजेच खड्याची लेस, आणि नंतर आहे ती मोत्याची लेस ज्याला आपण पर्ल लेस म्हणतो. तर ह्या गोष्टींचा वापर करून आज आपण पॅचेस बनवणार आहे. तर सर्वात प्रथम काय करायचं आहे, तर कॅनव्हास पेपर डबल पेस्ट करून घ्यायचा आहे. मार्केटमध्ये पॅचेस मिळतात, रेडी पॅचेस मिळतात. साधारणतः एक पॅच नॉर्मली 5 रुपयाचा, 10 रुपयाचा त्या कॉस्टिंगमध्ये असतो. तर इथे साधारणतः असा ग्ल्यू लावून आपण त्याला पेस्ट करून घेणार आहे. तर हे मी पेस्टिंग केलेलं आहे. ओके. आता हे पेस्टिंग केल्यानंतर लक्ष द्या की मी कुठे कसं काय काय ठेवते. तर हे ड्रॉप जे आहेत ते अशा पद्धतीने एका बाजूला एक पेस्ट करून घ्यायचे आहे. या अंतरावरती आपण हे कट करणार आहे नंतर पॅच बनवल्यानंतर, त्यामुळे त्याला डिस्टन्स कटिंगला राहील अशा पद्धतीने पेस्ट करायचे. आणि त्यानंतर हे 2 ड्रॉप हे अशा पद्धतीने ठेवून पेस्ट करून घ्यायचे. तर आपण ते पेस्ट करून घेऊया. ग्लूचा वापर लिमिटेड करायचा आहे, जास्तीचा करू नका, की म्हणजे पेस्टिंग होईल एवढंच. ठेवल्यानंतर थोडंसं प्रेस करायचं आहे. अशा पद्धतीनं. ठीक आहे. तर हे पेस्टिंग झालेलं आहे. आता काय करायचं आहे, तर हे जे ड्रॉप आहेत ना, त्या ड्रॉपच्या बाजूने आपल्याला फक्त स्टोनलेस पेस्ट करून घ्यायची आहे. तुम्हाला मी मेजरमेंट कसं घ्यायचं आहे हे पहिल्या स्टार्टिंगच्या बुट्टीमध्ये दाखवलेलं आहे, की पहिलं मेजरमेंट खूप महत्त्वाचं आहे आणि ते मेजरमेंट घेऊन एका साईजचे कटिंग करून घ्यायचे. अशा पद्धतीने दिसेल अशी पेस्ट टक करून घ्यायची लेस आणि टक करून पेस्ट करायची आहे. मी आता एका साईजच्या 4 काढून घेते, कारण सेम साईजच कुंदन आहेत तर आपल्याला पेस्टिंगला सोपं जाईल म्हणून. तुम्ही कैचीने सुद्धा कटिंग करून घेऊ शकता.
असं काही कंपल्शन नाही आहे की हातानंच त्याला तोडायचं आहे. ॲज प्रत्येकाच्या चॉईसवरती आहे. ठीक आहे. तर ह्या मी 4 टक केलेल्या आहेत कटिंग. आता मी ह्याला पेस्टिंग करून घेते. हे थोडे ओले आहेत तर त्याला सांभाळून ग्लू लावायचा आहे. अशा पद्धतीने पानाचा शेप जो आहे, ड्रॉपचा शेप, तो प्रॉपर दिसला पाहिजे. अशा पद्धतीने आपण 4ही लेसेस पेस्ट करून घेणार आहे. ही अशी, त्यानंतर 3rd आणि 4th. ही माझ्याकडनं जास्त झाली. ओके. अशा पद्धतीने ह्या 4ही ड्रॉपला स्टोनलेस आपली पेस्ट करून झालेली आहे. आता 2 राऊंडची मी कुंदन पेस्ट केलेले आहे. तर त्याला काय करायचं आहे, पहिले आपली जी बॉललेस आहे ती पेस्ट करून घेणार आहे. पहिले मेजरमेंट घ्यायचं आहे. अशा पद्धतीने बॉल लेसला कटरने कटिंग करावंच लागतं. ते हाताने तुटत नाही. आपण अशा पद्धतीने 2 तुकडे केले. त्याला पेस्ट करून घेऊ. सेम ह्याला सुद्धा हे झाल्यानंतर त्याच्या बाजूने आपण स्टोनलेस पेस्ट करणार आहे. त्याचं सुद्धा मेजरमेंट घ्यायचं आहे.
ठीक आहे. ओके, सेम ह्याला सुद्धा अशा पद्धतीनं. आता काय करायचं आहे तर पर्ल लेसचा वापर करायचा आहे आपल्याला. आपण पर्ल लेस पेस्ट करून घेणार आहे. हे अशा पद्धतीने असे बुट्टे तयार करून घ्यायचेत आपल्याला. सेम ह्याला पण पेस्ट करून घेऊ आपण. ते ओलं आहे त्यामुळं थोडंसं हलतं आहे आणि मला सांभाळून करायला लागतं आहे. ॲक्च्युली तुम्हालाही सांभाळूनच करायचं आहे, कारण आपल्याला शेप त्याचा चेंज नाही झाला पाहिजे वाकडा तिकडा. व्यवस्थित लेस पण प्रॉपर दिसली पाहिजे. अशा पद्धतीने हे पेस्टिंग करून घ्यायचं आहे. तर हे आता 2 बुट्टे तयार झालेले आहेत राऊंडचे. तर ह्या बुट्ट्यांमध्ये एक बुट्टा आपल्याला मोठा करायचा आहे. तर मोठा करण्यासाठी काय करायचं आहे तर आपल्याला परत इथे स्टोनलेस वापरायचे आहे याबरोबर मापाची. स्टोनलेस मी पेस्ट करून घेते. या पद्धतीनं. आता पुढे काय करायचं आहे तर अजून एकदा पर्ल लेसचा पेस्ट करून घ्यायचं आहे ह्या मापाने.
हे अशा पद्धतीने. ठीक आहे. तर आता आपलं हे पेस्टिंग आज झालेलं आहे. हे सुकल्यानंतर हे पॅचेस कट करून घ्यायचे आहेत. ते कसे कट करायचे, परत त्या पॅचेसनंतर आपण काय करणार आहे, हे आहे ना आपण पुढच्या सेशनमध्ये शिकूया. तर आज आपण इथेच थांबू. नमस्कार.